भारतात सध्या 44 लाखापेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत, पण एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 1.5% आहे. सेंद्रिय शेती का गरजेची आहे? रासायनिक खतामुळे जमिनी कडक आणि नापीक होत आहेत. रासायनिक औषधाच्या अतिवापरामुळे कर्करोग, किडनीचे आजार आणि इतर गंभीर रोग झपाट्याने वाढत आहे. शुद्ध आणि विषमुक्त अन्नाची मागणी ग्राहकाकडून प्रचंड वाढत आहे किंवा वाढणार आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये भारतीय सेंद्रिय उत्पादनांना, उदाहरणार्थ बाजरी, मसाले, चहा, कापूस, मोठी मागणी आहे. रासायनिक पिकापेक्षा सेंद्रिय मालाला 20 ते 30% जास्त बाजारभाव मिळतो. माझे शेतकरी बांधवांना विनंती किंवा सल्ला असेल की त्यांनी ऑर्गॅनिक फार्मरकडे जरूर वळावे. बाहेरची लोक अक्षरशः कंटाळले आहेत रासायनिक आणि पेस्टिसाईडचे उत्पादन खाऊन. त्यांना ऑर्गॅनिक आणि ऑथेंटिक प्रोडक्ट हवं आहे आणि त्यासाठी ते पैसे द्यायला तयार आहेत. तुम्ही आपल्याच्या वेबसाईटवर जावा, तिथं ऑर्गॅनिक फार्मिंग बघा. तिथं तुम्हाला NPOPचे सर्टिफिकेट कसं मिळवायचं आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट तयार करण्यासाठी कुठलं स्टँडर्ड वापरायचं सगळं कळून जातं. बरं, ऑर्गॅनिक फार्मिंग एका दिवसात शेती होत नाही, तर त्याला कन्व्हर्जन पिरियड 3 वर्षाचा असतो. फळबाग असेल तर 3 वर्षाचा आणि भाजीपाला असेल तर 2 वर्षाचा. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळलं पाहिजे. बरं, NPOPचं स्टँडर्ड त्यांनी पाळलं पाहिजे आणि एकदा सर्टिफिकेट मिळवलं तर त्यांचा माल बाहेरच्या देशात जाण्याला तयार होतो. हे एवढं सोपं नसलं तर अवघडही नाही. त्यासाठी तुम्हाला याची प्रोसेस जाणून घ्यावी लागेल. युरोपियन कमिशन स्टँडर्ड आणि स्वित्झर्लंड कंट्री स्टँडर्ड हे NPOP स्टँडर्ड सारखंच मानलं गेलेलं आहे आणि तेही अनप्रोसेस्ड प्लांट प्रोडक्टला. तेव्हा NPOPचे स्टँडर्ड म्हणजे मानकं पाळून तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. 2-3 वर्षात तुम्हाला त्याचा फायदा मिळून जाईल आणि देशालाही आणि जगालाही त्याचं चांगलं प्रोडक्ट मिळून जाईल. सेंद्रिय शेती सुरू करताना रासायनिक खते आणि औषधे बंद करून जमीन नैसर्गिक बनवणे हा मुख्य उद्देश असतो. शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्यासाठी शेतकऱ्याला खालील 5 मुख्य गोष्टी कराव्या लागतात. 1. जमिनीची तयारी आणि विषमुक्ती. रसायनांना पूर्ण बंदी. शेतात रासायनिक खते, युरिया, DAP आणि रासायनिक कीटकनाशके वापरणे त्वरित थांबावे लागते. हिरवळीची खते. मुख्य पीक घेण्यापूर्वी शेतात ताग किंवा ढेंचा पेरावा आणि तो 50 दिवसाचा झाल्यावर ट्रॅक्टरने मातीत गाडावा. यामुळे मातीत नत्र म्हणजेच नायट्रोजन आणि सेंद्रिय कार्बन म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. गांडूळ खत आणि शेणखत. जमिनीत गांडुळाची संख्या वाढवण्यासाठी भरपूर कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत वापरावे. बाजारातील महागडी खते आणण्याऐवजी शेतकऱ्याला स्वतःचे खत तयार करावे लागतात. यामध्ये जीवामृत. यामध्ये 200 लिटर पाण्यात 10 किलो देशी गाईचे शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 1 ते 2 किलो गूळ, 1 ते 2 किलो हरभरा किंवा डाळीचे पीठ आणि 1 किलो शेतातील जुनी माती एकत्र करून 7 दिवस सडवून घ्यावे. हे उत्तम जीवाणू खत आहे. घनामृतमध्ये शेणखतामध्ये गोमूत्र, गूळ आणि डाळीचे पीठ मिसळून ते सुकवून साठवून ठेवले जाते. कीड आणि रोग नियंत्रण. यामध्ये दशपर्णी अर्क, कडुलिंब, घाणेरी, पपई, एरंडेल, कणेर अशा 10 प्रकारच्या कडू पाल्यापासून हा अर्क तयार केला जातो आणि तो नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतो. कडुलिंबाच्या निंबोळ्यापासून तयार केलेला अर्क पांढरी माशी, तुडतुडे आणि आळे नियंत्रणासाठी वापरतात. हवेतील उडणाऱ्या किडींना आकर्षित करून पकडून ठेवण्यासाठी शेतात हे सापळे लावले जातात, ज्यामध्ये पिवळ्याने निळे चिकट सापळे असतात. बियाणे आणि पीक उद्ध्वस्त. देशी आणि पारंपरिक बियाणे वापरावे. शक्यतो रासायनिक प्रक्रिया न केलेले किंवा हायब्रिड नसलेले गावरान किंवा सुधारित बियाणे वापरावे लागते. एकाच शेतात एकाच वेळी 2 किंवा अधिक पिके घ्यावीत. उदाहरणार्थ कपाशीमध्ये तूर किंवा मूग. यामुळे एका पिकावरील कीड दुसऱ्या पिकावर जात नाही आणि जमिनीची सुपीकता वाढते. पीक फेरफालट करावा लागतो. दरवर्षी एकाच जमिनीत तेच पीक न घेता बदलून पीक घ्यावे लागते. यावर्षी कापूस घेतला तर दुसऱ्या वर्षी हरभरा किंवा मूग घ्यावा लागते. नोंदवही आणि सीमा व्यवस्थापन ही करावं लागते. बफर झोन. जर तुमच्या शेजारी रासायनिक शेती करत असेल तर त्याच्या शेतातून रासायनिक पाणी आणि औषधाचा फवारा तुमच्या शेतात येऊ नये म्हणून दोन्ही शेताच्या सीमेवर झेंडू, शेवरी आणि मका यासारखी उंच पिके लावावीत. तुम्ही शेतात कधी पाणी दिले, कोणते सेंद्रिय खत वापरले, बियाणे कुठून आणले या सर्वांची तारीखवार नोंद वहीत ठेवावी लागते, जी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. रासायनिक उत्पादनाला जैसे थे असेच दर असतात, पण वर्षानुवर्षे ऑर्गॅनिक उत्पादनाचे दर मात्र आणि नफा हा 15 ते 20% वाढत जातो. यावेळी मात्र इथेच थांबतो. पुढच्या वेळी भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.